हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री सेकंडचे ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन पाहणार आहोत। आधीच्या दोन लेक्चर मध्ये आपण तर त्याचं बेसिक पाहिलं, बेसिक तुम्ही केलं असेल मला तरी वाटते, पण आजच्या या लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअल क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आज आपण पाहून घेऊ की अयशस्वी होणे म्हणजे हार नाही, प्रयत्न न करणे म्हणजे ही खरी हार आहे। वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे की अयशस्वी होणे ही हार नाही, पण प्रयत्न न करणे ही आपली खरी हार आहे, म्हणून प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस यश 100% भेटेलच। चला पुढे पाहू काय म्हणते की इफ tan theta 2 tan theta plus 2 3 tan theta plus 3 आर इन जीपी म्हणजे जिओमेट्रिक प्रोग्रेशन। ओके ठीक आहे, पाहू आपण काय म्हणते इफ tan theta 2 tan theta plus 2 3 tan theta plus 3 आर इन जीपी जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, देन द व्हॅल्यू ऑफ आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर याची व्हॅल्यू काढायची आपल्याकडे। हा जो आहे आपल्याकडे 7 minus 5 cot theta upon 9 plus 4 under root of 6 square theta minus 1 याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। ठीक आहे, काही विषय नाही, आपण काढू शकतो, काही लोड नाही आहे। इरेजर एक मिनिट काय सिंपल गोष्ट आहे। तर आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे ते पाहायची। आपल्याकडे tan theta 2 tan theta plus 2 3 tan theta plus 3 ह्या तीन गोष्टी आहेत आणि कशात आहेत तर जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत। आता पहा ह्या गोष्टी तुम्हाला माहितच पाहिजे। जर समजा तीन गोष्टी किंवा तीन थिंग्स किंवा तीन डिजिट किंवा तीन काही बी आपण पकडा, जर अरिथमेटिक दोन्ही गोष्टी सांगतो, एक तर अरिथमेटिक सांगतो आणि जिओमेट्रिक पण सांगतो। पहा समजा ए बी आणि सी जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील, कशामध्ये तर अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्यामध्ये याला शॉर्टकट मध्ये एपी म्हणतात। जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर याला आपण कसं लिहू शकतो, मिडल टर्म म्हणजे बी इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन ए प्लस सी अपॉन 2, और याला असं लिहू शकतात हा 2 इकडे डिवायडेशनचा इकडे गेल्यानंतर कशात जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे 2b इज इक्वल टू ए प्लस सी, हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशन। आणि जर जिओमेट्रिक प्रोग्रेशन लिहायचं असेल जीपी जिओमेट्रिक प्रोग्रेशन जीपी जर लिहायचं असेल, समजा ए बी आणि सी हे जर कशात असतील जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे जीपी मध्ये असतील तर कसं लिहू शकतो मिडल टर्म म्हणजे बी मिडल टर्म म्हणजे बी, हा बी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय सी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मिडल टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन असं आपण लिहू शकतो। हे कुठेतरी शॉर्ट मध्ये लिहून घेसाल तुम्ही, एक साइडनं लिहून घेसाल, मी रफ करतो, मी मोडून टाकतो। पुढे काय म्हणते क्वेश्चन, थांबा एक मिनिट व्यवस्थित। ओके क्वेश्चन म्हणते की आपल्याकडे तीन गोष्टी आहेत आणि कशात आहेत तर जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत। जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत तर मी सध्या सांगितलं कसं लिहिता येते, मिडल टर्मचा स्क्वेअर, मिडल टर्म काय आपल्याकडे 2 tan theta plus 2 म्हणजे पाहिजे आहे आपल्याकडे 2 tan theta plus 2 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय येणार इथं tan theta मल्टिप्लाइड बाय 3 tan theta plus 3 आपण असं लिहू शकतो। हे कशात लिहिलं आपण ना जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये। ओके ठीक आहे, आता याचा स्क्वेअर करू। स्क्वेअर जर केला तर या दोघांमधून काहीतरी कॉमन निघते काय सर, इथं पण 2 दिसते, इथं पण 2 दिसते, दोघांमधून 2 कॉमन काढू शकतो। 2 जर आपण कॉमन काढला दोघांमधून, समजा 2 जर आपण कॉमन काढला, एक मिनिट का फक्त, ओके चला 2 जर कॉमन काढला तर इथं स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर बाहेर निघणार, म्हणजे 2 चा स्क्वेअर होते 4, इथं हा 4, थांबा एक मिनिट का, इथं झाला 4 इन ब्रॅकेट मध्ये काय राहणार सर, इथं आतमध्ये राहणार tan theta plus 1 होल स्क्वेअर। समजलं काय झालं इथं 2 आहे, इथं 2 आहे, बाहेर काढला पण स्क्वेअर आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर झाला इथं 4 निघाला बाहेर, आतमध्ये राहणार tan theta plus 1, हा 2 इथून निघाला इज इक्वल टू जसाचा तसा या दोघांमधून 3 बाहेर निघते, 3 बाहेर काढला तर इथे राहणार 3 tan theta, आतमध्ये राहणार tan theta plus 1। ओके इथं tan theta plus 1, इथं एक स्क्वेअर झाला कॅन्सल, किंवा तुम्ही असं करू शकता बोथ साइडले डिवाइड बाय tan theta plus 1 ना आपण डिवाइड करू शकतो, पण कशाला करता डायरेक्ट कॅन्सल होते ना। मग इथं काय राहिला आपल्याकडे 4 इन ब्रॅकेट राहिला tan theta plus 1 इज इक्वल टू इथं राहिला 3 tan theta, एवढ्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या। ओके मग आता काय करू शकतो आपण, आणखीन 4 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो सर। ठीक आहे, 4 ना आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 4 tan theta plus 4 इज इक्वल टू 3 tan theta। ओके चला आता काय आणखीन हा 3 tan theta इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह, हा 4 इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे काय येणार 4 tan theta minus 3 tan theta इज इक्वल टू -4। ओके त्यानंतर 4 tan theta minus 3 tan theta, तर किती राहणार इथे फक्त tan theta इज इक्वल टू -4, tan theta ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -4। आता tan theta ची व्हॅल्यू आली, इथं टॅन कुठे आहे काय नाही आहे, पण लागणार, टेन्शन घेऊ नका, आपल्याला कॉट पाहिजेत, मग टॅनचा रेसिप्रोकल, टॅनचा भाऊ कोण आहे तर कॉट आहे, टॅनचा रेसिप्रोकल गेला तर आपल्याला कॉट भेटते, देअरफॉर
कॉट थिटा इज इक्वल टू -1/4. एक मिनिट काय, ओके चलो. हा चला आता पहा, टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे -4 आहे, तर कॉट थिटाची व्हॅल्यू आली आपल्याकडे -1/4. ओके, आता आपण ऍक्च्युअल क्वेश्चन वरती येऊ. पहा थोडस गेलं हे करतो काय, सिलेक्ट छोटं करतो किंवा ठीक आहे छोटं करून टाकू. एक मिनिट, पहिले मस्त ऑप्शन होतं यार, ते वरती ढकललं जात होतं यार. हा चला ठीक आहे, जाऊ दे, दिसते तुम्हाला काही विषय नाही. पहा चला इथून पाहू, इथून पासून सॉल्व्ह करतो. काय आहे आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये, आपल्याकडे 7 - 5 कॉट थिटा. ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे 7 - 5 कॉट थिटा अपॉन मध्ये काय आहे, तर अपॉन मध्ये आहे आपल्याकडे 9 + 4 अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा -1 सेक स्क्वेअर थिटा -1 असं आपल्याकडे आहे. तर आता सरळ पहा, सेक स्क्वेअर थिटा -1 ले काय लिहू शकतो आपण, टॅन थिटा. कशावरून सर, पण आपल्याकडे फॉर्म्युला असते 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असते, तर सेक स्क्वेअर थिटा असते ना. मग आता पहा, हा 1 इकडे पॉझिटिव्ह, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे काय येते इथं, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1, सेक स्क्वेअर थिटा -1. मग हा सेक स्क्वेअर थिटा -1 आहे, याला लिहू शकतो आपण टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं काय येणार पहा, 7 - 5 कॉट थिटा अपॉन खाली येणार 9 + 4 अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा -1, त्याला लिहू शकतो टॅन स्क्वेअर थिटा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. इथे लिहिता येते अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. तर आपल्याकडे आलं 7 - 5 कॉट थिटा अपॉन खाली येणार 9 + 4 टॅन थिटा, असं आपल्याकडे इक्वेशन आणलं. काहीच नाही, आता फक्त कॉट आणि टॅनच्या व्हॅल्यू पुट करा. 7 - 5 जसाचा तसा इंटू कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, कॉट आहे आपल्याकडे -1/4, -1/4 अपॉन खाली आहे 9 + 4 टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, -4. किती आहे आपल्याकडे, -4. एक मिनिट, नाही सॉरी, ओके पहा, हे स्क्वेअर करू नका, स्क्वेअर राहू द्या, कॅन्सल करा, स्क्वेअर करू नका, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करू नका, स्क्वेअर जसाचा तसाच राहू द्या. आपण इथं डायरेक्ट सॉल्व्ह करू. पहा इथे येणार 7 - 5 कॉटची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -1/4, इथं -1/4 लिहिलं अपॉन 9 + 4 अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा, टॅनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4, त्याचा इथं आहे स्क्वेअर इज इक्वल टू 7, निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह, 5 × 5 अपॉन 4 जसाचा तसा अपॉन 9 + 4 अंडर रूट ऑफ, इथे किती येणार 4चा स्क्वेअर 16, इथे येणार 16 इज इक्वल टू पहा, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन शिवाय पर्याय नाही आहे. एक मिनिट काय, पहा 7च्या खाली काही नाही म्हणजे 1, 7 1 7 × 28 आणि 5 33, वरती येणार 33 अपॉन 4 अपॉन पहा इथं 9 + 4 मल्टिप्लाइड बाय इथे येणार 4. आता सिंपल गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. पहा 33 वाले ऑप्शन किती आहेत आपल्याकडे, 2 ऑप्शन आहेत, एक हे वाला आणि एक हे वाला. हे 2 तर नाहीतच आहेत ना, हे 2 तर कटले, सक्सेस रेट विल बी 50%. आता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह 33 वाले ऑप्शन किती आहेत, तर एकच आहे सर, तेच आपला आन्सर आहे 100%. तरीही मी आणून दाखवतो, टेन्शन घेऊ नका, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. पहा काय म्हणते, हा 33 वरती, हा 33 राहिला वरती अपॉन खाली 4 आला इन ब्रॅकेट मध्ये. पहा याला सॉल्व्ह केलं, पहा 4 × 16, 9 + 16, 9 + 16 किती होतात, तर 25. हा 33 वरती जसा तसा 4 मल्टिप्लाइड बाय 25, 25 100 म्हणजे 33/100. पहा 100% तेच आन्सर आहे ना. तर हे एवढं करू नका भाऊ, हे एवढं बिलकुल करू नका. इथं जे दिसते ना, काय म्हणते इथं की बुवा सर ऑप्शन कॅन्सल झालं होतं, तर ठीक आहे, ऑप्शन कॅन्सल झालं ना, आपल्याला ऑप्शन आयडेंटिफाईड करता आलं, तर पटकन ते मारायचं, जास्त लोड नाही घ्यायचा. तर आपला ऑप्शन नंबर डी. ओके नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट. हा, इफ अ थिटा लाइज इन अ सेकंड क्वाड्रंट, थिटा किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये आहे. ओके ठीक आहे, काही विषय नाही, सेकंड नंबरचा क्वाड्रंट. आता आपल्याला आपण कार्टेशियन सिस्टीम मी 1 नंबर शिकवली होती तुम्हाला. पहा त्याला फर्स्ट म्हणतात, त्याला सेकंड म्हणतात, अमक ढमक हे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर हा सेकंड नंबरचा क्वाड्रंट आहे. याच्यामध्ये काय काय असते सर, याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह असते, याच्यामध्ये साईनचा दोस्त कोसेक पॉझिटिव्ह असते. आणखीन काय असते सर, याच्यामध्ये 2 फॉर्म्युले असतात, एक असते सर π/2 + θ आणि π - θ. बरोबर आहे सर. आणखीन काय असते सर, याच्यामध्ये 2 कोऑर्डिनेट असतात, एक असते निगेटिव्ह, एक असते पॉझिटिव्ह, है ना. बरोबर आहे, हो, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, काही वादा नाही, ह्या गोष्टी असतात. देन व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू, कशाची व्हॅल्यू काढायला लागते आपल्याकडे, हे जे दिलाय याची व्हॅल्यू काढायची आहे. मग भाऊ हे दिलाय, याच्यासोबत काही कंडिशन दिली नाही, सरळ रॅशनलायझेशन करा. रॅशनलायझेशन करणं म्हणजे काय, जो आपला न्यूमरेटर असते, सॉरी डिनॉमिनेटर असते, डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं आणि त्याची साईन चेंज करायची फक्त, बस. म्हणजे इथं 1 + sin θ आहे, तर मल्टिप्लाय अँड डिवाइड 1 - sin θ. इथं 1 - sin θ मल्टिप्लाय डिवाइड 1 + sin θ न करायचं, म्हणजे ते कॅन्सल होऊन जातात. तर देअरफॉर इथं जर आपण याला घेतलं, पहा मी याला कशात घेतो, हे अंडर रूट जसंच तसं हे मोठं गेलं, हा 1 - sin θ, 1 - sin θ अपॉन खाली 1 + sin θ, याला मल्टिप्लाय अँड डिवाइड 1 + sin θ आणि 1 + sin θ. इथे येणार 1 + sin θ अंडर रूट मध्ये, आणि इथं पण येणार 1 +
साइन थिटा, हे प्लस साइन जशीची तशी डबल. सेम गोष्ट इथं पहा, इथं 1 मायनस साइन थिटा आहे तर 1 प्लस साइन थिटानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करू. मग इथं काय येणार 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाइड आणि डिवाइड. पहा 1 प्लस साइन थिटा, सॉरी इथं खाली मायनस आहे तर वरती प्लस, इथं प्लस आहे तर इथं प्लस होतं, इथं वरती 1 मायनस पाहिजेत. पहा 2 मिनिटं का फक्त, सॉरी 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 आय इथं 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 2 मिनिटं यार, एक मिनिट थोडी गलती से मिस्टेक झाली ना आपली. इथं पण निगेटिव्ह पाहिजेत. ओके जमलं, बढिया. ओके पहा इथं निगेटिव्ह आणि इथं पण निगेटिव्ह. आता इथं पॉझिटिव्ह, इथं पण काय तर 1 प्लस साइन थिटा, इथं पण पॉझिटिव्ह. बस काहीच नाही, सिंपल गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. पहा जर तुमच्याकडे एक गोष्ट आहे ए, दुसरी गोष्ट आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहा एक आहे ए आणि दुसरी पण आहे ए, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ए स्क्वेअर येते. मग सिंपल आहे भाऊ. पहा इथं 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा, इथं 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा. मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सोबतच करत असतात. कोणी सांगितलं होतं? मीने सांगितलं होतं. तर मग इथं सेम थिंग आहे, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन काय येणार त्याचा स्क्वेअर, हे अंडर रूट जसंच तसं. इथं काय येणार 1 मायनस साइन थिटा याचा होल स्क्वेअर अपॉन खाली. पहा इथं पहा काय दिसते सर, ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये दिसते. आणि ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये असलं तर काय बनते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं 1चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर, इथं काय येणार साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन जशीची जशी अंडर रूट जसंच तसं. इथे येणार 1 प्लस साइन थिटा याचा होल स्क्वेअर अपॉन खाली येणार 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जसाचा तसा. ओके हा थिटा खाली आहे, हा थिटा खाली आहे. मग आणखीन काय शिकवलं होतं सर, एक आयडेंटिटी शिकवली होती 1 प्लस नाही साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं काहीतरी शिकवलं होतं. मग त्याच्यामध्ये जर समजा मी काय केलं, हा साइन ट्रान्सफर केला तर काय बनते इथं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला रिप्लेस करू शकतो सर कशानं तरी. मग कशानं करू शकतो तर कॉस स्क्वेअर थिटानं. हे पहा खाली 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. थांबा दोघे सगळ्याचे स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल करू, सध्या नका करू. अरे काय झालं, एक मिनिट. ओके सगळ्याचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट सोबतच कॅन्सल करू. ओके मग इथं काय आलं आपल्याकडे, इथं आलं आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा याचा होल स्क्वेअर, इथं आलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन जशी तशी, इथं आलं 1 प्लस साइन थिटा याचा होल स्क्वेअर अपॉन खाली आलं कॉस स्क्वेअर थिटा. पहा इथं सरळ सरळ पहा, हा स्क्वेअर स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर रूट कॅन्सल, हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे राहिलं वरती इज इक्वल टू 1 मायनस साइन थिटा प्लस 1 प्लस साइन थिटा हे राहिलं आपल्याकडे वरती अपॉन खाली राहिलं कॉस थिटा. कारण की बेस तर सेम आहेत ना भाऊ, बेस एकच वेळेस घेसाल ना, टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा इथं साइन थिटा कॅन्सल, 1 प्लस 1 झाला 2 अपॉन कॉस थिटा जसा तसा. पहा 2 जसा तसा 2 अपॉन कॉस थिटा वाला एकही ऑप्शन नाही. याचा रेसिप्रोकल करा. कॉसचा दोस्त कोण आहे तर सेक आहे, मग वरती घेतला तर झाला इथं सेक थिटा. म्हणजे 2 सेक थिटा वाले ऑप्शन आहेत का? हो सर, पण घाई गडबड करायची नाही. इथं दिली आहे कंडिशन, काय म्हणते थिटा लायज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये जो आहे ना आपला सेक जो असते तो निगेटिव्ह असते. म्हणजे आपला ऑप्शन करेन -2 सेक थिटा. हरके धंदे जराशे करायचे नाहीत. -2 सेक थिटा आपला ऑप्शन नंबर बी. चलो ओके काय म्हणते किंवा साइन ए अपॉन साइन बी इज इक्वल टू √3/2 अँड कॉस ए अपॉन कॉस बी इक्वल टू √5/2. देन बोथ अँगल ए अँड बी विल बी ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन π/2. म्हणजे दोन्ही किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करतात तुम्हाला माहित आहे, फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करतात. देन आपल्याला काही दिलं नाही की बॉस पर्टिक्युलर काढा, पण इथं काय म्हणते मेजॉरिटी मध्ये दिलाय tan A tan B. मग आपण tan A काढू शकतो है ना. तर tan A जर पकडला तर तो असते sin A अपॉन sin B. जर आपल्याला tan A काढायचा आहे, पहा समजा tan A जर काढायचा असेल तर तो कधी येणार साइन ए अपॉन साइन बी, साइन ए अपॉन साइन बी असा येणार आहे. तर मग साइन ए आपल्याकडे काय तर इथं साइन ए अपॉन साइन बी आहे, नुसता साइन ए. पहा हा साइन बी इकडे कशात आहे मल्टिप्लिकेशन, सॉरी डिवायडेशन, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन. थोडासा हा क्वेश्चन मोठा जाणार आहे काय. आपल्याकडे काय आहे तर इथं आहे साइन ए अपॉन साइन बी इज इक्वल टू √3/2 एवढा आहे आपल्याकडे. मग साइन बी इकडे कशात आहे डिवायडेशन, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येणार साइन ए इज इक्वल टू √3/2 इंटू येणार साइन बी. हा झाला एक गोष्ट. म्हणजे साइन ए जो वरचा साइन ए आहे आपण रिप्लेस करू शकतो कशानं √3/2 इंटू साइन बी न रिप्लेस करू शकतो अपॉन. थांब अपॉन
ओके, जमलं, दिसते ना, थांबा तरी जमलं, आता काही वांधा नाही. मग साइन बी कशाने रिप्लेस करू शकतो आपल्याकडे काय तर साइन बी, सॉरी यार काय होऊन राहिलं नंदू सर, कसं करून राहिलं त्या साइन ए अपॉन कॉस बी, साइन ए अपॉन कॉस ए, टॅन ए असते साइन ए अपॉन कॉस ए. आता कॉस ए ची व्हॅल्यू कसं काढू शकतो, तर आपल्याकडे आहे कॉस ए अपॉन कॉस बी इज इक्वल्स टू √5 अपॉन 2 असं आहे ना आपल्याकडे. तर कॉस ए ची व्हॅल्यू काढू शकतो आपण, पहा कॉस ए इज इक्वल्स टू √5 अपॉन 2 इंटू कॉस बी जसाचा तसा. म्हणजे कॉस ए ची व्हॅल्यू काढू शकतो आपण, हे लिहू शकतो कॉस बी चे, म्हणजे √5 अपॉन 2, √5 अपॉन 2 इंटू इथं काय येणार कॉस बी येणार. पहा हा टू झाला कॅन्सल, इथं आलं √3 इंटू साइन बी अपॉन √5 इंटू कॉस बी. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय काढायचं आपल्याला, जर टॅन ए ची व्हॅल्यू काढायची असेल ऍक्च्युअल मध्ये, तर आपल्याला साइन बी आणि कॉस बी ची व्हॅल्यू माहित पाहिजेतच. साइन बी आणि कॉस बी ची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर मग सिंपल गोष्टी पहा, आणखीन पहा, आता सॉल्व्ह करायच्या वेळेस आपण घेतलं पहा. तर हा 2 इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे इथं काय येणार, इथं येणार 2 साइन ए. पहा 2 साइन ए इज इक्वल्स टू √3 साइन बी, इथे येणार हे. आणखीन पहा 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये, सॉरी डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन, 2 कॉस ए इज इक्वल्स टू √5 इंटू कॉस बी. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. मी काय करतो, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1st and 2nd. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग म्हटलं तर LHS मध्ये ऍड करायची, स्क्वेअर करायचं, RHS मध्ये स्क्वेअर करायचं आणि ऍड करायचं. 1 मिनिट पंखा लावतो, गरमी होऊन राहिली. ओके चलो, लागला पंखा आपला, येऊन राहिला. ओके चला बढिया, कसं आहे की नाही, चालते, चला सोडा. तर पहा इक्वेशन 1st and 2nd स्क्वेअर आणि ऍड करून राहिलो. पहा LHS झाली आपली 2 साइन ए, आता 2 चा स्क्वेअर किती होते 4, इथं साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर ए प्लस साइन जशी तशी, इथं किती आहे 2 कॉस ए, 2 चा स्क्वेअर 4 आणि कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए जसाचा तसा. पहा ए मध्ये इज इक्वल्स टू या साईडचा, आता RHS चा LHS झाला, आता RHS √3 चा स्क्वेअर 3 आणि साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर बी प्लस इथं पहा √5 चा स्क्वेअर 5 आणि इथं काय कॉस स्क्वेअर बी. इथपर्यंत आलो आपण. पुढे पाहू. आता पहा या दोघांमधून 4 कॉमन जर काढला तर आतमध्ये येणार साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 3 साइन स्क्वेअर बी प्लस 5 कॉस स्क्वेअर बी जसाचा तसा. आणखीन पहा काय होते सर, पहा त्या दोघांमध्ये जर आपण एकदम बारीक डोळ्यानं पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असते, दोघांचा अँगल सेम आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 1 होणार. 4 न जर 1 ले मल्टिप्लाय केलं तर आन्सर 4 येणार. म्हणजे इथे किती येईल पहा, इथे 4 इज इक्वल्स टू 3 साइन स्क्वेअर बी प्लस 5 कॉस स्क्वेअर बी. म्हणजे आता मी याला सरळ लिहू शकतो, पहा 3 साइन स्क्वेअर बी प्लस 5 कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 4. का बरं सर हे केलं आपण कशासाठी, साइन बी ची आणि कॉस बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी, कारण की सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायच्या आहेत. चलो, तर मग आता हा साइन स्क्वेअर बी आहे, याला रिप्लेस करू शकतो का कशानं, करू शकतो सर, कशानं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर बी न. म्हणजे हा 3 जसाचा तसा याला लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर बी, कारण की पहिल्या आयडेंटिटीनुसार प्लस 5 कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 4 जसाचा तसा. ओके, 3 1 ज 3 मायनस 3 कॉस स्क्वेअर बी प्लस 5 कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 4. पहा हा 3 इकडे ऍडिशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर सबट्रॅक्शन मध्ये, म्हणजे आता -3 कॉस स्क्वेअर बी प्लस 5 कॉस स्क्वेअर बी, इथे किती राहणार पहा -3 प्लस 5 2 राहते, 2 कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 3 तिकडे गेला तर 4 - 1 विल बी 4 - 3 विल बी किती राहते 1. मग इथे राहिला 2 कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू इथे राहिला 1. हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय येणार पहा, इथे येणार कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट जर घेतलं तर कॉस बी इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 2 चा √2. म्हणजे हा निघाला कशाची व्हॅल्यू, कॉस बी ची. आता कॉस बी ची व्हॅल्यू निघाली, आपल्याला सेम साइन बी ची व्हॅल्यू काढता येते. आता साइन बी ची व्हॅल्यू काढताना थोडस आपल्याला सिलेक्ट करावं लागेल याले, आणि हे रिकामचोट कामं करावं लागतील. ठीक आहे, करू आपण, काही विषय नाही यार. हा एवढं डोकं खराब करते, सिलेक्टचं ऑप्शन पाहिजे असतं डायरेक्ट. हा ठीक आहे, चालते, काही विषय नाही. आला. ओके राईट, ते तिकडेच घेऊ आपण. पहा इथं सॉल्व्ह करतो काय खाली. आता पहा कशाची व्हॅल्यू काढली आपण, कॉस बी ची व्हॅल्यू काढली. आपल्याला साइन बी ची पण व्हॅल्यू काढावी लागते, कारण की वरती साइन बी आणि कॉस बी ह्या व्हॅल्यूज आहेत. 1/√2 1/√2 आला आपल्याकडे. पहा √3/5 ऑप्शन आहे काय, आणि 5/3 आहे. ठीक आहे, चालते, काही विषय नाही, पाहू काय होते. √5/3 √3/5
ओके ठीक आहे चला. तर पुढे गेलो आपण. आता हेच जे इक्वेशन आपलं कुठलं वाला पहा, हे जे इक्वेशन दिसते 3 sin स्क्वेअर बी प्लस 5 cos स्क्वेअर बी पुन्हा उचललं मी काय येतं 3 sin स्क्वेअर बी प्लस 5 cos स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. लक्षात ठेवजा कसं लिहा लागते तर काय 4 आहे इथं 1 नाही 4 इथं 4 लिहिलं. cos स्क्वेअर बी रिप्लेस करू शकतो. आधी sin स्क्वेअर बी रिप्लेस केलं होतं, आता cos स्क्वेअर बी रिप्लेस करू. cos स्क्वेअर बी रिप्लेस करू शकतो आपण 1 मायनस sin स्क्वेअर बी न. म्हणजे इथं काय येणार 3 sin स्क्वेअर बी प्लस 5 जसा तसा 1 मायनस sin स्क्वेअर बी इज इक्वल टू 4. आतमध्ये मल्टिप्लाय 3 sin स्क्वेअर बी इज इक्वल टू 5 1 5 मायनस 5 sin स्क्वेअर बी इज इक्वल टू 4. हा 5 इकडे ऍडिशनचा सबट्रॅक्शन मध्ये आणि इथं पा येणार कसं आहे व्यवस्थित लिहितो पा 3 sin स्क्वेअर बी मायनस 5 sin स्क्वेअर बी इज इक्वल टू 4 मायनस 5 असं येणार पा. 3तून 5 गेले -2 sin स्क्वेअर बी जसाचा तसा इज इक्वल टू इथं पा 4तून 5 गेले -1 निगेटिव्ह कॅन्सल 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये म्हणजे काय येणार sin स्क्वेअर बी इज इक्वल टू 1/2 आणि स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येणार sin बी इज इक्वल टू 1/√2. पा sin बी ची व्हॅल्यू किती आली 1/√2 आली. काहीच टेन्शन घेऊ नका, सिमिलर व्हॅल्यू येत होत्या पण मी म्हटलं सॉल्व्ह करून द्या, टेन्शन घेऊ नका. पा तर इथं आला आपल्याकडे √3 इंटू sin बी अपॉन खाली आहे √5 इंटू cos बी इज इक्वल टू √3 जसा तसा sin बी ची व्हॅल्यू 1/√2 आणि √5 जसा तसा याची व्हॅल्यू 1/√2. हा झाला कॅन्सल. आन्सर आलं √3/√5 √3/√5. पहा इथं ऑप्शन देताना थोडंसं गलत झालं. पहा हे दोन्ही ऑप्शन सिमिलर झाले. याच्यामध्ये एक वरते पाहिजे असता एक खाली पाहिजे असता. म्हणजे ऑप्शन ए जर सेम असेल तर ऑप्शन बी √3 वरती √5 खाली म्हणजे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पहा इथं लिहिताना वरती √3 इथे √5 हे झालं आपलं ऑप्शन. आता सांगतो हा जो क्वेश्चन आहे हा पूर्ण असा सॉल्व्ह करायचा काय बिलकुल नाही. क्वेश्चन लक्षात ठेवायचा. क्वेश्चन आहे का sin a अपॉन sin बी cos a अपॉन cos बी √3 √5 खाली काय तर बेस मध्ये दोन सेम आहे. हे दोनचे दोन्ही कटले आणि काय घेसान काय घेसान cos अपॉन sin घेसान. बस उलट करायचं त्याचं. पहा काय घेसान फक्त sin अपॉन cos tan. हा इथं कॉट नाही टॅन आहे बरोबर आहे. इथं टॅन काढायचा होता ना इथं टॅन होता. कॉटच्या वेळेस काय घेसान तर उलट घेसान cos अपॉन sin. सिंपल. दोघांचे बेस सेम आहेत. वरती √3 आहे वरती √5 आहे. डायरेक्ट बेस कॅन्सल झाले. वरचा √3 अपॉन √5 sin अपॉन cos विल बी tan. हे पटलं. चलो 3 नंबरचा क्वेश्चन झाला. 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते किंवा sin a minus 6 cos a is equal to √7 cos a, then cos a plus 6 sin a is equal to काय म्हणते पहा cos a plus 6 sin a is equal to हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला दिलाय भलतच काहीतरी काढायचं आहे. काढू आपण, काही टेन्शन घेऊ नका. पहा इथं आहे आपल्याकडे sin a minus √6 cos a is equal to √7 into cos a जसाचा तसा. इथपर्यंत आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. मी काय करतो जो अँगल आहे आपल्याकडे थिटा कारण सांगतो. पहा इथं काय झाला इथं साईनचा झालाय कॉस इथं बी साईन कॉसचा झालाय साईन. पहा हे सेम आहे. हे पहा हे जर तुम्ही याची LHS पाहिली तर हे LHS सेम आहे. फक्त काय तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज झाले. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन केव्हा चेंज होतात सर जेव्हा π/2 च्या पट्ट्यात असते. तिथपर्यंत होतच नाही. आता π/2 च्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते. मग टेन्शन नका घेऊन आपण पाहू ना. मी काय करतो जो अँगल आहे ए π/2 प्लस थिटा या फॉर्मॅटमध्ये करतो कारण की इथं निगेटिव्हची इथं पॉझिटिव्ह झाली म्हणून बाकी काहीच नाही है ना. निगेटिव्हची पॉझिटिव्ह झाली म्हणून. मग इथं काय घेतलं पहा इथं हा साइन एच्या ठिकाणी येऊ शकतो 90 म्हणजे π/2 प्लस a मायनस √6 हा कॉस आणि a च्या ठिकाणी π/2 प्लस a इज इक्वल टू √7 जसाचा तसा कॉस जसाचा तसा a च्या ठिकाणी π/2 प्लस a इथपर्यंत लिहिलं मी. ओके साइन ऑफ π/2 प्लस थिटा म्हणजे साइनचा झाला कॉस π/2 च्या पट्ट्यात म्हणजे साइनचा कॉस झाला. इथं झाला कॉस आणि अँगल ए जसा तसा कारण की किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सेकंड नंबरच्या. सेकंड मध्ये कॉस साइन कसा असते पॉझिटिव्ह असते. ओके पुढे घेतलं इथं मायनस साइन जशी तशी √6 जसाचा तसा कॉसचा होणार इथं साइन आणि इथं ए अँगल जसाचा तसा. पण π/2 प्लस थिटा सेकंड नंबरच्या क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे. सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये काय असते तर कॉस निगेटिव्ह असते म्हणजे इथं काय येणार मायनस साइन ए इज इक्वल टू इथं बी सेम मायनस √7 इथे येणार साइन ए कारण की कॉस निगेटिव्ह असते तिथं. इथं पहा इथं काय आला कॉस ए निगेटिव्ह पॉझिटिव्ह √6 साइन ए इज इक्वल टू मायनस √7 इंटू साइन ए जसाचा तसा. म्हणजे काय सर आपल्याला हेच आणायचं होतं ना. पहा काय आहे तर cos a plus √6 sin a इज इक्वल टू मायनस √7 sin a. मग पहा cos a plus 6 √sin a याला काय लिहू शकतो -7 √sin a आपला ऑप्शन नंबर बी समोर चला. पहा
ऍक्च्युअली ट्रिग्नोमेट्री सेकंड आहे ना, याचे आपल्याला 60 क्वेश्चन घेणार आहेत आणि 60 क्वेश्चन 4 लेक्चरमध्ये खतम करणार आहेत. म्हणजे इच लेक्चर आपल्याला 15 क्वेश्चन घेणं आहेत. व्हिडिओ कितीही लंबा हो, काही घेणं नाही, 15 क्वेश्चन खतम करणं आहेत म्हणजे आहेत. पुढचा म्हणते काय म्हणते, सायन्स स्क्वेअर 17.5 डिग्री प्लस सायन्स स्क्वेअर 72.5 डिग्री इज इक्वल टू. सोपी क्वेश्चन आहे, एकदम सोपी हलवा क्वेश्चन आहे. पहा आता आपल्याकडे इक्वेशन घेतलं मी, काय म्हणते, साइन स्क्वेअर 17.5 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 72.5 डिग्री इज इक्वल टू काय येते. ठीक आहे सर, काय ते पाहू ना आपण. आता हा साइन स्क्वेअर 17.5 साइन स्क्वेअर 17.5 याला असं लिहू शकतो का मी. पहा साइन ऑफ 17.5 याचा होल स्क्वेअर प्लस याला पण लिहू शकतो साइन ऑफ 72.5 याचा होल स्क्वेअर. सर मी काय केलं, समजा जर 90 मधून 72.5 मध्ये जर सर मी 17.5 ऍड केले, 5 आणि 5 10 0 चला 1 है ना, 7 आणि 1 8 8 9 7 आणि 8 इथं 72 1 71. थांबा एक मिनिट इरेज कॅन्सल. दुसरं सांगतो अनदर वे. सर जर मी काय केलं 90 मधून किती काढले 17.5 जर काढले, याचं सबस्ट्रॅक्शन घेतलं, पायचं 0 घेतलं, इतर आले 5, हातचा एक देऊन दिला, तर 2 1 3 1 इथे किती 7 71.5 पाहिजे. 72.5 आहे का इथं. ओके ठीक आहे 71.5. एक मिनिट मला क्वेश्चन चेक करू द्या. ओके क्वेश्चन बरोबर आहे. क्वेश्चन काहीच चुकलं नाही, टेन्शन नका घेऊ. सिंपल गोष्ट आहे. इथं काय म्हणून पहा, इन ब्रॅकेट साइन 17.5 जसा तसा, साइन 17.5 17.5 त्याचा होल स्क्वेअर जसा तसा प्लस इन ब्रॅकेट. आता इथं काय करू शकतो मी, 72.5 90 मधून जर 17.5 गेले, 90 मधून 90 मायनस 17.5 जर गेले, पॉईंटच्या वरती 0.0, 10तून 5 गेले, हातचा 5 राहिले, हातचा एक देऊन दिला, इथं 8, 10तून 8 गेले, 2 राहिले, हा पॉईंटच्या खाली पॉईंट 2 राहिले, हातचा एक देऊन दिला, इथे किती राहते 90तून 2 गेले 7 राहिले, 72.5 येतातच, टेन्शन घेऊ नका. म्हणजे इथं काय लिहू शकतो, याले साइन इन ब्रॅकेट 90 मायनस 17.5 म्हणजे याचा होल स्क्वेअर. मग आणखीन काय येते सर, पाहिजे साइन ऑफ 17.5 याचा होल स्क्वेअर जसा तसा इन ब्रॅकेट. आता पहा साइन ऑफ 90 मायनस म्हणजे π/2 म्हटलं की काय होते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते. साइनचा काय होणार, इथं कॉस होणार, इथे 17.5 आणि फर्स्ट क्वाड्रंट मधला फॉर्म्युला असल्याच्यानं काही टेन्शनचं काम नाही साइनचं. पहा म्हणजे याला लिहिता येते आपल्याकडे साइन स्क्वेअर 17.5 प्लस कॉस स्क्वेअर 17.5 जसाचा तसा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, अँगल सेम आहे, काय बनते तर 1. आता 1 व्हॅल्यू केव्हा असते, जेव्हा tan 45. पहा tan 45 ची व्हॅल्यू किती असते, tan 45 ची व्हॅल्यू असते 1. जर आपण घेतला tan स्क्वेअर 45, कारण की 1चा स्क्वेअर 1 असते, तर टेन्शनचं काम नाही. आपला ऑप्शन नंबर बी मारा आणि समोरचाला. 5 नंबरचा क्वेश्चन झाला. 6 नंबरचा क्वेश्चन पहा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि जबरदस्त क्वेश्चन आहे एकदम. काय म्हणते, 1 प्लस कॉस π/6 साइन 3 18 30चा अँगल, कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2 आणि कॉस 1 प्लस कॉस π/3 3 × 18 60 म्हणजे किती असते 1/2 असते. ओके ठीक आहे. त्यानंतर 1 प्लस कॉस 2 π/3 आणि 7 π/6. आता पहा इथं π/6 आहे, π/6 मध्ये जर मी पाय ऍड केला तर किती होते 7 π/6 आणि इथं आपल्याकडे π/3 आहे, π/3 मध्ये जर मी पाय ऍड केला किती बनते π/3 4 π/3. इथे किती पाहिजे होतं 4 π/3 7 π/3 2 π/3 4 π/3. इथे किती पाहिजे असतं तर 4 π/3. इथे किती बनते मग 4 π/3 बनते, 4 π/3 बनते. पण आता जर समजा π/6 ची व्हॅल्यू 1 असेल तर 7 π/6 ची व्हॅल्यू -1 असते. π/3 ची व्हॅल्यू जर 2 असेल तर 4 π/3 ची व्हॅल्यू किती राहते -2 राहते. कारण सांगतो सर, पहा समजा इथं आपण कार्टेशियन सिस्टीम घेतली, हा अँगल आहे आपल्याकडे π/3 आणि याच्यामधून जर आपल्याला जर याच्यामध्ये पाय ऍड केला म्हणजे काय तर एक पूर्ण म्हणजे हाफ सर्कल हे झाला, आपण हाफ अँगल ऍड केला म्हणजे 180चा अँगल ऍड केला, तर हा इथं जर पॉझिटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह असते. पहा इथं 0, समजा या इथं जर एक्स ऍक्सिसवर हा +1 असेल तर इथं -1 असते, इथं जर समजा +1 असेल वाय ऍक्सिस वरती इथं -1 असते. म्हणून काय घ्यायचं तर निगेटिव्ह घ्यायचं, टेन्शन घ्यायचं काम नाही. चला पाहू, समजलं नसेल तर कमेंट करा, मी पुन्हा सांगतो. पहा काहीच मोठी गोष्ट नाही आहे, पुन्हा सांगतो. पहा 2 मिनिटं फक्त. जर कुठलाही अँगल असो आपल्याकडे, जर समजा π/3 आहे, π/6 आहे, π/4 आहे, काही अँगल असो, त्याच्यामध्ये जर पायचा ऍडिशन येत असेल तर तो अँगल निगेटिव्ह राहते. सेम व्हॅल्यू सेम राहतात, फक्त निगेटिव्ह राहते. जर समजा आपल्याकडे π/3 आहे
आणि याच्यामध्ये जर आपण पाय ऍड केला किती बनला आपल्याकडे 4π/3 बनला, तर हा 4π/3 आणि हा π/3 सेम राहते, फक्त हा 1 असेल तर हा -1. आपल्याकडे π/6 आहे आणि याच्यामध्ये आपण पाय ऍड केला, हा बनला आपल्याकडे 7π/6. हा आणि हा सेम राहते, फक्त काय हा जर 2 असेल तर हा -2 राहते. तसा नसते बरं, सांगून राहिलो फक्त. तर मग इथं पहा, चेक करा, इथं 1 + cos π/6, 1 + cos π/6 ची व्हॅल्यू किती असते, √3/2. 1 + cos π/3 ची व्हॅल्यू 1/2. मग आता पहा, π/3 मध्ये जर मी 1 म्हणजे पाय ऍड केला तर 4π/3 बनते. पहा ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा ना, π/3 + π = खाली 1, इथे येईल π + 3π/3 = 4π/3 बनला. टेन्शनचं काम नाही. तर किती येणार इथं, अरे या ओके, इथे किती येणार, सरळ सरळ सांगतो पहा, 1 + आता हे निगेटिव्ह राहील फक्त, -π/3, π/3 ची व्हॅल्यू 1/2. ओके, त्यानंतर इन ब्रॅकेट 1 + हा बी निगेटिव्ह येणार, -√3/2. ओके, चला पाहू आता. मग थोडंसं जर आपण केलं 1 + √3/2, 1 + 1/2, पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, निगेटिव्ह 1 - 1/2 आणि इथं काही 1 - √3/2 एवढं आलं. मग आपण जर पाहिलं तर आता याला सॉल्व्ह करसान तुम्ही काय करसान सर, ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं, मग या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटमध्ये करायचं, मग सर 1 2 3चं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर या 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या चौथ्या ब्रॅकेट सोबत करायचं आणि ब्रॅकेट खेळत राहायचं. तर ब्रॅकेट खेळत राहू नका. सिंपल गोष्ट सांगतो, थोडंसं स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्क म्हणजे काय, एकदम बारीक डोळ्यानं पाहायचं. सर इथे काय दिसते, हा आणि हा जो आहे ना सेम दिसते ब्रॅकेट, आणि हा आणि हा ब्रॅकेट सेम दिसते, पण फरक काय आहे फक्त सर, याच्यात पॉझिटिव्ह याच्यात निगेटिव्ह, याच्यात पॉझिटिव्ह याच्यात निगेटिव्ह, हा जे कामाचा फरक आहे आपला. म्हणजे काय सर, हा A + B आणि हा A - B, A + B आणि A - B च्या फॉर्मॅटमध्ये, आणि A + B आणि A - B च्या फॉर्मॅटमध्ये असला तर आपण त्याला लिहू शकतो A² - B². म्हणजे इथं काही डायरेक्ट A² - B², इथे 1 चा स्क्वेअर 1 - B², √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4, आणि इथे 1 - 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 4 - 3/4 इन ब्रॅकेट इथे 4 - 1/4, म्हणजे याला सॉल्व्ह जर केलं तर 1/4 मल्टिप्लाइड बाय 3/4 म्हणजे 3/16 आन्सर. 3/16 ऑप्शन आहे का आपल्याकडे, 3/16 ए नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा, पटकन घरी. चलो, हे प्रभू किती झाले रे भाऊ, 6 झाले. 7व्या नंबर, आणखीन 7 घेणंच आहेत भाऊ, फास्ट घेऊ थोडसे. पा tan 495 ची व्हॅल्यू, आता याला सॉल्व्हच नाही करायचं, याला हातच नाही लावायचं. सिंपल सांगतो, आपलं कशावर जायचं तर आपल्या कार्टेशियन सिस्टीम. इथून पासून इथपर्यंत 360, 360 मध्ये 90 ऍड केले. पहा 360 आणि 90 किती झाले आपल्याकडे, तर 450. 450 मध्ये जर किती ऍड केलं तर 495 होतील, तर 45 सर, म्हणजे किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये आला, सेकंड नंबरच्या. काय केलं, काहीच नाही सर, सिंपल. पहा कार्टेशियन सिस्टीम इथपर्यंत 360, 90 ऍड केले, किती झाले 450. 450 मध्ये किती ऍड केलं सर, 45. किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण, सेकंड नंबरच्या. आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असते. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते सर, 1 असते, पण ते निगेटिव्ह येणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी. चलो, लोड घेऊ नका. चला पुढे 8 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज पॉसिबल. बिलकुल भाऊ जास्त डोकं लावायचंच नाही. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. टेन्शनचं काम नाही, कारण सांगतो पॉसिबिलिटी. टॅन θ = 45 आहे. टॅन तिकडे घेतला तर इनवर्स होणार, म्हणजे काय ना, θ = टॅन इनवर्स ऑफ 45. टॅन इनवर्स ऑफ 45 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे θ = 1 येऊ शकते परफेक्ट व्हॅल्यू. टेन्शन घेऊ नका. चला पुढे, कारण की तुम्ही चेक करा भाऊ, पाना हे कॉस्टची व्हॅल्यू हे 7/3 एवढं खराब असेल खराब होते. त्यानंतर सेक थिटाची व्हॅल्यू 4/5 एवढं खराब नसतं ना आपल्या याच्यात, आपल्या ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये नाही आहे ना भाऊ हे 4/5 7/3. हे तरी समजा कुठेतरी मॅच होऊ शकते, पण काही करू नका, लोड घेऊ नका. पॉसिबल व्हॅल्यू चेक करायची होती आपल्याला. पहा काय म्हणते, cos x + cos² x = 1. देन द व्हॅल्यू ऑफ, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे, sin to the power 12x + sin 3 sin to the power 10x + 3 sin to the power 8x + 6 sin to the power 6x - 1 = पहा. एकदम पेशन्स ठेवा, एकदम व्यवस्थित क्वेश्चन आहे, एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे. थोडंसं पेशन्स ठेवा. पहा करायचं आहे म्हणजे करायचं आहे भाऊ, करणे का भाईने बोला करणे का तो करणे का आहे ना. चला भाऊ, cos θ + cos² θ = 1. cos x इथं आहे आपल्याकडे, पहा cos x + cos² x = 1 आहे. तर मी काय करतो, हा cos² ट्रान्सफर करतो, म्हणजे काय येणार इथं, cos x = 1 - cos² x. आणि सर आता इथं 1 - cos² x आहे, या 1 - cos² x ला काय लिहू शकतो सर, मी लिहू शकतो डायरेक्ट sin² x, कारण की आपल्याकडे पहिली आयडेंटिटी आहे. म्हणजे cos x जर समजा cos x आला तर त्याला लिहू शकतो आपण सर sin² x, आणि sin² x आला तर लिहू शकतो cos² x. जादू है ना, इट वॉज अ जादू ऑफ मॅथमॅटिक्स. मग आणखीन पहा खाली काय दिलाय सर, आपल्याकडे दिलाय एक लंब असा काहीतरी क्वेश्चन दिलाय, मोठा क्वेश्चन आहे. भेव नका लागू. पहा sin to the power 12x प्लस लिहून घेतो मी. पहा
साइन टू द पावर 12x प्लस 3 साइन टू द पावर 10x प्लस 3 साइन टू द पावर 8x प्लस साइन टू द पावर 6x आणि -1 असा आपल्याकडे क्वेश्चन दिलाय. तर मी काय करू शकतो सर, याला आणखीन पहा, एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, कुठला वाला होता, तर a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n इज इक्वल्स टू a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n असं लिहू शकत होतो. म्हणजे याला उलट लिहिता येते, म्हणजे पहा साइन दुनी 12 है ना, साइन दुनी 12 म्हणजे याला असं लिहिता येते ना, पहा साइन टू द पॉवर 12x आहे की नाही, पहा याला एकाले करून दाखवतो मी तुम्हाला. पहा साइन टू द पॉवर 12x आहे, तर याला लिहू शकतो आपण साइन हा x खाली आहे, साइन टू द पॉवर 6 मल्टिप्लाइड बाय 2x म्हणजे याला असे लिहू शकतो साइन टू द पॉवर साइन स्क्वेअर x आणि त्याची पॉवर 6 असं लिहू शकतो. डोक्यात चालला का विषय? पहा पुन्हा घेतला आपण, पहा a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n साइन दोन्ही 12 म्हणजे इथे किती येईल साइन टू द पॉवर 12x. पुन्हा जर समजलं नसेल तर पुन्हा याचं सांगतो. पहा इथं साइन टू द पॉवर 10x आहे, तर याला लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर x आणि त्याची पॉवर लिहू शकतो 5. या 10चा हाफ करायचा, 5 दुनी 10 किती होते साइन टू द पॉवर 10x वापस जसाचा तसा, म्हणजे a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे आला. चला काहीच विषय नाही, सोपी क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवा यार. ओके चलो, मग याला कसं लिहिता येईल? याला लिहिता येईल सर आपल्याकडे, पहा साइन स्क्वेअर x टू द पॉवर 6 प्लस 3 इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर x टू द पॉवर, या 10चा हाफ किती येणार 5 येणार, प्लस 3 साइन स्क्वेअर x याचा हाफ किती येणार 2 प्लस साइन स्क्वेअर, थांबा हे इरेज करतो यार, बोर्ड भी तर आपल्याला छोटा पडून झाला ना रे. हे प्रभू हरिनाम. साइन स्क्वेअर x टू द पॉवर इथे येणार 3 आणि -1 जसाचा तसा. इथपर्यंत आलो आपण. मग मी सांगितलं सर तुम्हाला साइन स्क्वेअर x आला, साइन स्क्वेअर x आपल्याला रिप्लेस करता येते कॉस x न. कशाने रिप्लेस करता येते? कॉस x न. पहा इथे दिसते, मग इथे घेतलं आपण काय येणार मग कॉस टू द पॉवर 6x प्लस 3 कॉस टू द पॉवर 5x प्लस 3 कॉस टू द पॉवर इथे येणार स्क्वेअर कॉस स्क्वेअर x प्लस कॉस क्यूब x आणि -1. समजलं काय केलं आपण ना, सरळ साइन स्क्वेअर x कॉस x ने रिप्लेस केलं आणि त्या पॉवर जशाच्या तशा वापस देऊन दिल्या. मग आता एवढं काहीतरी आलं सर, आता याला कशाने रिप्लेस करता येते? आपल्याकडे कंडिशन आहे. काय कंडिशन आहे आपल्याकडे? की बुवा कॉस x प्लस कॉस स्क्वेअर x जर मी काय केलं याचा क्यूब केला, कॉस x प्लस कॉस स्क्वेअर x चा क्यूब केला म्हणजे a प्लस बी होल क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आलाय. कॉस x प्लस कॉस स्क्वेअर x a प्लस बी होल क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये येते. a प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला असते a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे a क्यूब. इथे काय येणार कॉस क्यूब x प्लस 3a स्क्वेअर b म्हणजे इथे येणार कॉस स्क्वेअर x इंटू b आपल्याकडे कॉस स्क्वेअर x जसा तसा प्लस 3ab स्क्वेअर 3 कॉस x इंटू बी चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार कॉस टू द पॉवर 4x प्लस बी क्यूब. आता हा स्क्वेअर आहे त्याचा क्यूब म्हणजे कॉस टू द पॉवर 6x येणार. तो काय चालला का विषय? a प्लस बी होल क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याचं एक्सपान्शन केलं, दुसरं काहीच नाही. म्हणजे आपण इथं काही पहा, इथे येणार कॉस क्यूब x. आता पहा इथं आपल्याकडे दिसते का, पहा कॉस क्यूब x प्लस 3 कॉस, पहा 2 टू द 4 a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाय बाय a रेस टू द पॉवर n काय बनते a टू द पॉवर m प्लस n बनत असते. म्हणजे इथे येईल 3 कॉस टू द पॉवर 4x आहे का आपल्याकडे कॉस टू द पॉवर 4x नाही कॉस टू द पॉवर 5x 2 टू द 4 एक मिनिट चेक करता काय 3a स्क्वेअर b ab स्क्वेअर. एक मिनिट पहा मी इरेज करतो, पुन्हा व्यवस्थित एक्सपान्शन करतो. यार हा व्हिडिओ लंबा होऊन राहिला म्हणून थोडंसं टेन्शन येऊन राहिलं, बघ काहीच नाही, व्हिडिओ लंबा नाही झाला पाहिजेत म्हणून. आपल्याकडे आहे कॉस x प्लस कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू 1. आपल्याकडे हे आला आतापर्यंत काय कॉस टू द पॉवर 6x प्लस 3 कॉस टू द पॉवर 5x प्लस 3 कॉस इथं 8 होता, पहा इथं 8 होता, इथं 4 येणार आहे, इथं किती येणार आहे 4 येणार आहे. ओके आला आपल्याकडे, काही टेन्शन घेऊ नका, आलं. पहा मग आपल्याकडे आता एकदम व्यवस्थितच करतो. a प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू येते a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब असा येत असते. मी काय करतो फक्त कॉस स्क्वेअर x समोर लिहितो. ही कंडिशन आहे आपली कॉस स्क्वेअर x प्लस कॉस x आपल्याकडे इज इक्वल टू 1 आहे, याचा मी क्यूब करतो. हा a आणि हा b याचा होल क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शन केलं तर पहा इथे येणार a क्यूब म्हणजे काय इथं कॉस स्क्वेअर x त्याचा क्यूब प्लस 3ab स्क्वेअर. आता a स्क्वेअर b इथं काय आपल्याकडे 3 कॉस स्क्वेअर x याचा
होल स्क्वेअर इंटू बी आपल्याकडे आहे फक्त कॉस एक्स प्लस 3ab स्क्वेअर. ab स्क्वेअर म्हणजे a चा कॉस स्क्वेअर एक्स जसा तसा b चा कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी क्यूब म्हणजे इथं काय येणार कॉस क्यूब एक्स. याचं थोडंसं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर इथे येते पहा a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n, इथे कॉस टू द पॉवर 6x प्लस 3 a टू द बे दुनी 4 आणि 4 आणि याची एक पॉवर 5 म्हणजे इथे कॉस टू द पॉवर 5x प्लस 3 कॉस टू द पॉवर 2 आणि 2 4 4x प्लस कॉस क्यूब एक्स जसाचा तसा म्हणजे पहा हे दिसते आपल्याकडे. आता याले काय लिहू शकतो आपण तर याले लिहू शकतो हे म्हणजे याले रिप्लेस करू शकतो यानं आपल्याकडे पहा कॉस टू द पॉवर 6x प्लस 3 कॉस टू द पॉवर 5x प्लस 3 हे सेम आला काही टेन्शनचं काम नाही. मग इथे येणार पहा इथं काय येणार कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स याचा इथे आला आपल्याकडे होल स्क्वेअर मायनस 1 पण कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस एक्स लिहू शकतो आपण 1 आपल्याकडे कंडिशन आहे 1 चा स्क्वेअर 1 1 मायनस 1 विल बी 0 आपला ऑप्शन नंबर डी 0 आपला आन्सर झाला. थोडंसं व्यवस्थित रिवाइज करून पहा हा क्वेश्चन घे असा फर्स्ट क्वेश्चन नाही आहे फक्त थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या. वेळ किती झाला मला पाहू द्या एक वेळेस वेळ किती झाला अरे बाप 40 मिनिटं झाले काय. ठीक आहे एक काम करू आपण फास्ट मध्ये जेवढे क्वेश्चन होतील तेवढे करून पाहू. पहिले 10 याला किती वेळ लागेल याला वेळ लागेल का थोडंसं ओके ठीक आहे चालते काही विषय नाही. 11 12 13 14 15 अरे सिलेक्ट ठीक आहे थोडासा वेळ लागला चालेल पण आपण 15 क्वेश्चन खतमच करू 1 घंटा होऊन जाईल त्याच्यावरती काही नाही. पहा थोडंसं सॅक्रिफाईस करा काय ते a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 3π/2 आहे. देन आपल्याला cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c काढायचा आहे. पहा मी काय करतो या दोघांमध्ये cos c प्लस cos b चा फॉर्म्युला लावतो. पहा या दोघांमध्ये cos c प्लस cos b चा फॉर्म्युला लावतो. cos c प्लस cos b असते 2 cos ऑफ c प्लस b अपॉन 2 इंटू cos ऑफ c मायनस b अपॉन 2 असं असते. म्हणजे इथं काय येणार 2 cos ऑफ c प्लस b म्हणजे काय 2a प्लस 2b अपॉन 2 इंटू cos ऑफ c मायनस b म्हणजे काय येणार 2a मायनस 2b अपॉन 2 प्लस 2 cos c जसाचा सॉरी cos 2c इंटू cos 2c जसाचा तसा. पहा इथं पहा हा 2 कॅन्सल 2 कॅन्सल कारण की कॉमन निघतात म्हणून. पहा इथं आला 2 cos ऑफ इन ब्रॅकेट a प्लस b आणि इंटू आला cos इन ब्रॅकेट a मायनस b प्लस cos 2c जसाचा तसा. आता a प्लस बी कशाने रिप्लेस करू शकतो पहा a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 3π/2 हा c इकडे ऍडिशनचा तिकडे सबट्रॅक्शन मध्ये म्हणजे काय येणार a प्लस बी इक्वल्स टू 3π/2 मायनस c म्हणजे 2 cos इन ब्रॅकेट 3π/2 मायनस c इंटू cos ऑफ a मायनस b प्लस cos 2c जसाचा तसा. ओके इथपर्यंत आलो आपण. π/2च्या पट्ट्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते. किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे 3rd नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे. 3rd नंबरच्या क्वाड्रंट मध्ये कॉस ऑलरेडी काय असते निगेटिव्ह असते म्हणजे इथं काय येणार -2 कॉसचा होणार इथं साइन आणि अँगल सी जसा तसा इंटू कॉस ऑफ a मायनस b जसा तसा प्लस. आता पहा cos 2 थिटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये cos 2 थिटा cos 2 थिटाचा फॉर्म्युला एक साइनचा फॉर्म्युला असते 1 - 2 sin स्क्वेअर थिटा याला लिहू शकतो 1 - 2 sin स्क्वेअर थिटा. थिटाच्या ठिकाणी फक्त c आहे म्हणजे cos 2c is equals to 1 - 2 sin स्क्वेअर c येणार काय येणार 1 - 2 sin स्क्वेअर c म्हणजे इथे लिहिला 1 - 2 sin स्क्वेअर c जसाचा तसा. आणखीन पहा काय करता येते मी काय करतो हा 1 आधी घेतो समोर घेतो 1 समोर घेतला म्हणजे इथे येणार 1 त्यानंतर 1 नंतर पहा हे एकदम व्यवस्थित लिहितो पुन्हा एक वेळेस इथे पहा -2 sin c इंटू cos ऑफ a मायनस b -2 sin स्क्वेअर c जसाचा तसा. आणखीन पहा 1 मायनस या दोघांमधून काय कॉमन निघते सर इथून 2 कॉमन निघते इथून 2 कॉमन निघते इथून साइन c निघते इथून साइन c निघते कारण की इथं स्क्वेअर आहे म्हणजे 2 sin c काढला मी ना कॉमन तर आतमध्ये राहणार cos ऑफ a मायनस b आणि पहा निगेटिव्ह साइन बाहेर काढली आहे तर आतमध्ये पॉझिटिव्ह इथं राहणार फक्त साइन सी. इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर आणखीन काय करता येते सर या साइन सी ने रिप्लेस करता येते. कशाने रिप्लेस करता येते पहा हा सी आहे इथं हा a प्लस बी इकडे कशात आहे ऍडिशन तिकडे गेल्यानंतर सबट्रॅक्शन मध्ये म्हणजे 1 - 2 sin c जसा तसा. याच्या आधी एक गोष्ट सांगतो पहा निगेटिव्ह वाले ऑप्शन किती आहेत ते चेक कर 1 मायनस वाले ऑप्शन किती आहेत 1 आणि 2 हे 2 ऑप्शन आहेत हे 2 कटले हाही कटला सक्सेस रेट विल बी 50%. 2 ऑप्शन कटले आपले या 2 मध्येच आन्सर आहे. आता चेक करू आपण आन्सर काय येणार पहा इथे येणार cos ऑफ a मायनस b यार a मायनस b प्लस साइन जशीची तशी साइन c हा साइन जसाचा तसा c ले रिप्लेस करू शकतो आपण 3π/2 मायनस a प्लस b न आपण काय करू शकतो रिप्लेस करू शकतो. पहा 1 - 2 साइन c जसाचा तसा इन ब्रॅकेट
कॉस ऑफ ए मायनस बी जसा तसा प्लस साईन जशीची तशी, प्लसच्या ऐवजी थांबा आता हातावर करतो पहा. साइन ऑफ 3π/2 मायनस ए प्लस बी तर पूर्ण अँगल आहे आपला, थिटा आहे पूर्ण. आता अँगल आहे ना, तर मग π/2 च्या पट्ट्यात आहे, फंक्शन चेंज होणार. साईनचा झाला कॉस. किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे? तिसऱ्या नंबरच्या. साईन तर निगेटिव्ह असते, म्हणजे इथं काय होणार? कॉस ऑफ ए प्लस बी. बस काहीच नाही भाऊ, आता याचं एक्सपान्शन आहे. आता काय फक्त एक्सपान्शन. 2 मिनिटं सिलेक्ट करू द्या. ओके गेलं, चलो बढिया. काहीच नाही पहा. 1 - 2 साइन सी जसा तसा याचं एक्सपान्शन. कॉस ऑफ ए मायनस बी काय असते? कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. आता हे मधात निगेटिव्ह साईन आहे काय? तर हो निगेटिव्ह साईन आहे. मायनस साईन जशी तशी. पहा कॉस ऑफ ए प्लस बी काय असते? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. मायनस कारण की पहा इथं ॲडिशन आहे तर सबस्ट्रॅक्शन आहे. निगेटिव्ह मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्येच घेतो. मायनस साइन ए इंटू साइन बी. ओके आता आणखीन पहा 1 - 2 साइन सी जसा तसा इन ब्रॅकेट कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. निगेटिव्ह आतमध्ये मल्टिप्लाय केलं कॉस ए इंटू कॉस बी, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह साइन ए इंटू साइन बी. ओके चला पुढे पाहू. पहा कॉस इंटू कॉस बी पॉझिटिव्ह, कॉस इंटू कॉस बी निगेटिव्ह कॅन्सल. पहा साइन इंटू साइन बी, साइन इंटू साइन बी. 1 साइन इंटू साइन बी प्लस 1 साइन इंटू साइन बी किती होते? 2 साइन इंटू साइन बी. 1 - 2 साइन सी जसा तसा इथं आलं 2 साइन ए इंटू साइन बी. हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 2 होते 4. 1 - 4 साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे आपलं? तर ऑप्शन नंबर डी आहे आपला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना 2 ऑप्शन कटले, 2 ऑप्शनचा आपला आन्सर आला. चला पुढे पटकन. इफ sin a equals to 4/5 and cos b equals to -12/13. 4/5 - 12/13. Okay, then where a and b lies in first and third quadrant. म्हणजे काय ते ए आपला किती क्वाड्रंट, किती नंबरच्या? फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंट मध्ये आणि बी किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये? तर थर्ड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये रिस्पेक्टिव्हली. देन कॉस ऑफ ए प्लस बी आपल्याला काढायचं आहे. कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू होते कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. आता याच्यामध्ये कशाच्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे? आपल्याकडे साइन ए, पहा इथं साइन ए आहे आणि इथं कॉस बी आहे. कॉस बी आहे तर कॉस ए काढ लागते. आता पहा तर कॉस ए काढ लागते, कॉस बी काढ लागते. नाही सॉरी, इथं कशाच्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे? साइन ए ची व्हॅल्यू आहे. पहा साइन ए ची व्हॅल्यू आहे आणि कशाची? कॉस बी ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याकडे कॉस ए आणि साइन बी काढायचं आहे. कॉस ए जर काढायचं असेल तर आपल्याकडे कॉस ए लिहू शकतो आपण √1 मायनस साइन स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता हे कसं लिहा लागते हे मी सांगितलं भाऊ. कसं? तर पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर हा तिकडे ट्रान्सफर झाला तर काय येणार? इथं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येणार? साइन थिटा इज इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. या फॉर्मॅटमध्ये केलं आपण ते. सिमिलर तुम्ही कशाचं करसान? कॉसचं करसान. मग पहा साइन ए इज इक्वल टू कॉस ए इज इक्वल टू 1 मायनस √1 मायनस साइन स्क्वेअर आहे. आता साइन ए ची व्हॅल्यू किती आहे? साइन ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4/5. 1 मायनस त्याचा स्क्वेअर आहे 4/5. 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येणार इथं 25 मायनस 16 9, 9/25. किती येणार? 9/25, 3/5. याचा आन्सर झालं. कशाचं? तर कॉस एचं. कॉस ए आला आपला 3/5. आता हातवात काय काढायचं आपल्याला? साइन ए काढायचा आहे. साइन ए काढायचं असेल तर त्याचा आन्सर काय येईल पाहू. कॉस ए झाला आपल्याकडे कॉस ए. पहा कॉस ए काढला आपण, साइन बी काढायचा आहे. Therefore sin b is equals to √1 मायनस कॉस स्क्वेअर बी. आता कॉस बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? कॉस बी आहे आपल्याकडे -12/30. 1 मायनस 12/13. आता निगेटिव्हचा स्क्वेअर विल बी काय होते? तर पॉझिटिव्ह होते भाऊ. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. हा किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये? ए अँगल. तर हा 3/5 जसा तसा. इथं 144/169. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 मायनस 144, 169 मायनस 144/169 जसा तसा. 169 हे किती रेंज? 25. हे राहते 25/169. याचं जर स्क्वेअर रूट जर घेतलं तर हा किती येते? 5/13. पण साइन बी पण काय म्हणते पहा, इथं ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे की ए जो अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मरू द्या तिकडे, साइनचं टेन्शन नसते. पण बी जो अँगल आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये मॅटर करते, साइन मॅटर करते. कारण की जो आपला साइन असते तो साइन ट्रिग्नोमेट्री फंक्शन थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते, म्हणजे इथे मायनस. बस काहीच नाही. ह्या व्हॅल्यू उचला आणि याच्यामध्ये पुट करा. जर याच्यामध्ये जर आपण पुट केल्या तर कॉस ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. कॉस ए ची व्हॅल्यू सध्याच काढली आपण 3/5. हा आला 3/5 मल्टिप्लाइड बाय कॉस बी ची व्हॅल्यू
सॉरी कॉस ए इंटू कॉस बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -12/30 -12/13 याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन साइन ए 4/5 आणि साइन बी आहे 4/5 इंटू साइन बी ची व्हॅल्यू आहे -5/30 ओके. याला इथं सॉल्व्ह करू आपण. पहा 13×5 = 13×5 बेस सेम आहे, हाय 5 आहे काय, बेस सेम आहे. 65 खाली आला 65. पहा 12×36 -36 प्लस पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह, सॉरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5×20 म्हणजे आता पहा इथे किती मायनस सबस्ट्रॅक्शन होणार. इथं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर 20×36 -16/25 पहा -16/25 सॉरी 65 सॉरी -16/65 ऑप्शन नंबर डी है ना. हे कॅल्क्युलेशन आहे, दुसरं काहीच नाही आहे. कॅल्क्युलेशन एकदम सोपी आहे. चला, कारण की 15 क्वेश्चन तर करणंच आहेत भाऊ, काही हो जीव गेला चालेल. 15 क्वेश्चन करणं आहेत म्हणजे करणं आहेत, भरपूर आपल्याकडे वेळ गेला. पहा आता काय म्हणते की साइन ए मायनस साइन सी अपॉन कॉस सी मायनस कॉस ए देन कॉड बी आणि एबीसी जे आपले अँगल्स आहेत ते कशात आहेत, तर कशात आहेत सर, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये किंवा हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये किंवा काहीतरी आणखी दुसरं नन ऑफ दिस. मग काय करतात, औशे नवशे गवशे. पहा समजा आपल्याकडे ऑप्शन आहेत एपी, पहिला ऑप्शन आहे ए, दुसरं अर्थमॅटिक प्रोग्रेशन, दुसरं जिओमेट्रिक प्रोग्रेशन, तिसरं आपल्याकडे हार्मोनिक प्रोग्रेशन, चौथा नन ऑफ दिस. आणि आपल्याकडे काही हौशे नवशे गवशे असतात ते पटकन येतात मारतात काय सर, डी नंबरचं ऑप्शन नन ऑफ दिस तेच असते सर. ते तसं नसते, पहिले सॉल्व्ह करा लागते, पहिले व्यवस्थित सॉल्व्ह करा, मग तुम्ही म्हणजे मग तुम्ही कन्क्लुजन वरती या की बॉ सर आपलं रन ऑफ दिस आहे काय, बसते काय. जर बसत असेल तरच मारा, नाही तर मारू नका. रिकामे कामं करायचे नाहीत. पहा लक्ष द्या. साइन ए मायनस साइन सी आपण कॉस ए मायनस कॉस बी इक्वल्स टू कॉड बी. पहा इथे मी पुन्हा लिहितो, इथे येते साइन ए मायनस साइन सी अपॉन खाली आला कॉस सी मायनस कॉस ए है ना इज इक्वल्स टू कॉड बी. आता मी काय करतो इथं साइन सी प्लस साइन सी मायनस डी आणि कॉस सी मायनस डी साइन सी मायनस साइन डी कॉस सी मायनस कॉस डी या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शन करतो. हा सी आणि डी च्या फॉर्मॅटमध्ये जर पकडला तर 2 साइन सी मायनस साइन डी कॉस आधी असते 2 लिहिला मी ना 2 कॉस ऑफ सी प्लस डी म्हणजे ए प्लस सी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी म्हणजे काय ए मायनस सी अपॉन 2. आता सर कॉस सी मायनस कॉस डी चे दोन फॉर्म्युले, त्यातला पॉझिटिव्ह वाला फॉर्म्युला काय येणार मग इथं 2 कॉस ऑफ कॉस सी मायनस कॉस डी मध्ये दोन्ही साइन येतात 2 साइन ऑफ सी प्लस डी म्हणजे काय येणार इथं ए प्लस सी लिहू शकतो अपॉन 2 जसाचा तसा इंटू इथे येणार साइन ऑफ सी मायनस सी प्लस डी आणि सी मायनस डी नसते इथं डी मायनस सी असते म्हणजे डी आहे आपल्याकडे ए आणि सी आपल्याकडे सी मायनस सी अपॉन 2. काय केलं समजलं काय पहा, सिंपल गोष्ट सांगतो. कॉस सी मायनस कॉस डी चे दोन फॉर्म्युले असतात, त्यातला पॉझिटिव्ह वाला फॉर्म्युला त्याच्यामध्ये काय असते, हा जो इकडचा अँगल असते तो शफल असते, डी मायनस सी असते. म्हणून इथं डी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ए आणि सी ची व्हॅल्यू सी आहे, डी मायनस सी. पहा हा आणि हा सिमिलर कॅन्सल, हा 2 कॅन्सल, कॉस अपॉन साइन इकडे काय होतं आपल्याकडे कॉट बी, काय होतं कॉट बी. मग आता पहा इथं कॉस अपॉन साइन होते कॉट आणि अँगल काय तर ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू कॉट बी जसाचा तसा कॉट कॅन्सल, बी ची व्हॅल्यू काय आली बी इज इक्वल्स टू ए प्लस सी अपॉन 2. मी मग शिकवलं होतं तुम्हाला, जर अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असलं तर काय असते मिडल टर्म इज इक्वल्स टू दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे काय तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन ऑप्शन नंबर ए. चलो नेक्स्ट. tan अल्फा इक्वल्स टू m upon m plus 1 tan बीटा इज इक्वल्स टू 1 upon 2m plus 1 देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा अँड बीटा. काहीच नाही, सिंपल tan अल्फा प्लस tan बीटा, tan ऑफ अल्फा प्लस बीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शन करा म्हणजे काय tan ऑफ a प्लस b च्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शन करा. पहा काय तर tan ऑफ a प्लस g काय तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू येणार tan अल्फा प्लस इथे येणार tan बीटा अपॉन 1 मायनस tan अल्फा इंटू इथे येणार tan बीटा. ओके इज इक्वल टू साइन जशीची तशी. tan अल्फाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे m अपॉन m प्लस 1 प्लस tan बीटाची व्हॅल्यू 1 अपॉन 2m प्लस 1 अपॉन खाली काय येणार 1 मायनस tan अल्फाची व्हॅल्यू m अपॉन m प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 2m प्लस 1 इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन m न 2m 1 प्लस 2m प्लस 1 ले आणि m प्लस 1 न या 1 ले, तर इथे येणार m इन ब्रॅकेट 2m प्लस 1 मल्टिप्लाइड बाय इथं m प्लस 1 न जर मल्टिप्लाय केलं 1 ले तर तेच राहते आपण खाली राहीन m प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2m प्लस 1. ओके पहा इथं m मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन मध्ये काय इथं राहीन 1 मायनस m अपॉन m प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2m प्लस 1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर इथे येणार पहा आता पहा बेस तर कॅन्सलच होणार भाऊ. हा यानं जर 1 ले मल्टिप्लाय केलं तेच राहते, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे 1 न m ले मल्टिप्लाय केलं तेच राहते आणि या दोघांना जर याला मल्टिप्लाय केलं तर तेच राहते कारण की बेस 1 आहे.
बेसमध्ये 1 आहे, न्यूमरेटरमध्ये 1 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. म्हणून पहा हा आणि हा झाला इथं कॅन्सल आणि इथं फक्त याचं मल्टिप्लिकेशन. इथं m ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 2m² प्लस m प्लस m प्लस 1 अपॉन इथं आहे पहा हा इथं काही m प्लस 1 आणि 2m प्लस 1 इथं आहे आपल्याकडे मायनस m. लक्षात काय केलं आपण ना आतमध्ये मल्टिप्लाय करू आपण पहा m प्लस 1 2m² प्लस 2m प्लस 1 अपॉन खाली काय येणार खाली येणार आपल्याकडे पहा यानं आतमध्ये मल्टिप्लाय करा m मल्टिप्लाइड बाय 2m प्लस 1 काय येणार मग इथं 2m² प्लस m प्लस 2m प्लस 1 मायनस m जसाचा तसा. पहा हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह कॅन्सल म्हणजे इथं आलं 2m² प्लस 2m प्लस 1 अपॉन खाली 2m² प्लस 2m प्लस 1 हा सिमिलर झाला कॅन्सल. आन्सर आला 1. कशाचा आन्सर 1 आलं सर टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचा आन्सर 1 आला. या 1 ले काय लिहू शकतो सर आपण टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू याला लिहू शकतो आपण टॅन π/4 आहे ना. हा टॅन कॅन्सल म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आला आपल्याकडे तर π/4. π/4 ऑप्शन आहे का आपला आहे सर π/4 ऑप्शन. पटकन मारा पटकन घरी जा आम्हाला बी घरी जाऊ द्या है ना. चलो 13 14 पहा 14 नंबरच्या क्वेश्चनला वेळ लागते तर आपण एक काम करू उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिले आपण 14 नंबरचा क्वेश्चन घेऊ. 15 नंबरचा क्वेश्चन सध्याच घेऊन घेऊ. sin 15 ची व्हॅल्यू. आता sin 15 ची व्हॅल्यू लक्षातच असली पाहिजे. मी एक वेळेस कॅल्क्युलेट करून दाखवतो एकदम सोपी पहा. sin 15 ला कसं लिहू शकतो सर आपण आपल्याकडे sin 15 आहे sin 15 डिग्री आहे याला कसं लिहू शकतो साइन ऑफ 45 मधून जर सर मी 30 काढले तर 15 राहतात ना. हो सर राहतात. लिहू शकतो साइन a मायनस बी च्या फॉर्म्युल्यामध्ये आलं म्हणजे इथं काही साइन a मायनस बी चा फॉर्म्युला असते साइन a इंटू कॉस बी मायनस कॉस a इंटू साइन बी म्हणजे साइन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 इंटू साइन 30 इज इक्वल टू पहा साइन 45 ची व्हॅल्यू किती असते सर 1/√2 कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते कॉस 30 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2 हे राहते √3/2 ओके. त्यानंतर मायनस 1/√2 इंटू इथे 1/2 पहा मल्टिप्लिकेशन √3/2 मायनस 1/2 काय केलं आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन इथे √3 मायनस 1/2 कारण की बेस सेम आहे. पहा √3 मायनस 1/2 ऑप्शन नंबर बी. टेन्शनचं काम नाही. पहा आपण 15 क्वेश्चनचं हे केलं होतं पण 14 केलं आपण खतम. टेन्शन घेऊ नका. उद्याच्या लेक्चरमध्ये जर आपलं क्वेश्चन सोपी असतील सिंपल असतील तर आपण ते रन करू. जवळपास आपले 15 क्वेश्चन झाले तर ठीक आहे अभ्यास करत राहा टेन्शन घेऊ नका. काही लोड असला तर नंदू सर बसले आहेत 8600 4533 सोडा बिलकुल कधीही केव्हाही कसंही काही लोड घेऊ नका. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.